विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या यांचा विचार केला आहे. आजच्या पिरियडला आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धतीचा विचार करायचा आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या 3 पद्धती आहेत: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. तर अशा रीतीने राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या किंवा गणनेच्या किंवा मोजमापाच्या ज्या 3 पद्धती आहेत, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत, या तिन्ही पद्धतींचा आपल्याला आजच्या पिरियडला सविस्तर अभ्यास करायचा आहे. तर प्रथम आपण उत्पादन पद्धतीचा विचार करूया. तर उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अर्थव्यवस्थेची प्राथमिक, द्वितीय व तृतीय क्षेत्रात विभागणी केली जाते आणि प्रत्येक क्षेत्रातील उत्पादन हे वेगवेगळं मोजलं जातं. प्राथमिक क्षेत्रात शेती, जंगले, पशुपालन, मासेमारी, खाणकाम इत्यादी क्षेत्राचा समावेश केला जातो. तर द्वितीय क्षेत्रात उद्योगधंदे व बांधकाम क्षेत्राचा समावेश होतो. तर तृतीय क्षेत्रात बँकिंग क्षेत्र, विमा कंपन्या, वाहतूक, दळणवळण सेवा, व्यापार व इतर सेवा यांचा समावेश होतो. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना या तिन्ही क्षेत्रातील उत्पादन हे वेगवेगळं मोजलं जातं. अर्थव्यवस्थेत विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा उत्पादित होत असतात आणि त्यांच्या मापनासाठी किंवा त्यांच्या मोजमापासाठी वेगवेगळी परिमाणे ही वापरली जात असतात. उदाहरणार्थ, अन्नधान्य हे किलोमध्ये मोजले जाते, कापड मीटरमध्ये मोजले जाते, दूध लिटरमध्ये मोजले जाते, गाड्यांचे उत्पादन नगात मोजले जाते. त्यामुळे या विविध वस्तूंचे मोजमाप कसे करावे किंवा मापन कसे करावे हा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या प्रत्येक वस्तू व सेवेची बाजारातील किंमत विचारात घेतली जाते आणि त्या किमतीने त्या वस्तूच्या परिमाणाला गुणून त्या वस्तूचे मूल्य काढले जाते. म्हणजेच वस्तू आणि सेवांचे मूल्य पैशात रूपांतरित करून उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. मात्र वस्तू व सेवांचे मूल्य पैशात रूपांतरित करताना उत्पादनासाठी जो खर्च झालेला असतो तो वजा केला जातो. उदाहरणार्थ, जर आपण शेतीचं उदाहरण घेतलं तर गहू, ज्वारी, तांदूळ, कापूस यांचे एकूण उत्पादन गुणिले बाजारभाव किंवा त्या उत्पादनाची किंमत बरोबर उत्पादनाचे मूल्य, म्हणजेच शेती उत्पादनाला बाजारभावाने गुणून उत्पादनाचे मूल्य हे शोधले जाते. या उत्पादन मूल्यातून बी बियाणे, खते, मजुरी, कीटकनाशके इत्यादीवरील खर्च उत्पादन मूल्यातून वजा केला जातो. उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करत असताना काही बाबी राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केल्या जातात, तर काही बाबी राष्ट्रीय उत्पन्नात मिळवल्या जातात. घसाऱ्याची रक्कम, व्यावसायिक कर, हस्तांतरित रकमा, शासकीय उत्पादनातील वाढावा या बाबी राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केल्या जातात. तर राष्ट्रीय उत्पन्नात सरकारी अनुदान किंवा सरकारी अर्थसहाय्य हे मिळवलं जात असतं. तसंच महत्त्वाचं म्हणजे उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करत असताना ते दुहेरी किंवा तिहेरी मोजले जाणार नाही याची काळजी घेतली जात असते. कारण राष्ट्रीय उत्पन्नाचे दुहेरी मापन होणे हा उत्पादन पद्धतीतील फार मोठा दोष आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यापेक्षा खूप जास्त दिसते आणि हा दोष टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तूंचा समावेश केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नातून मध्यम वस्तू वगळल्या जातात. कच्चा माल, अर्धपक्क्या वस्तू राष्ट्रीय उत्पन्नात मोजल्या जात नाही. फक्त अंतिम वस्तू राष्ट्रीय उत्पन्नात मोजल्या जातात. उदाहरणार्थ, कापडाचे उत्पादन मोजल्यास कापसाचे उत्पादन मोजले जात नाही. साखरेचे उत्पादन मोजल्यास ऊसाचे उत्पादन मोजले जात नाही. तेलाचे उत्पादन मोजल्यास तेलबियांचे उत्पादन मोजले जात नाही. अशा रीतीने उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ते
अचूक मोजले जाईल, त्याचे दुहेरी किंवा तिहेरी मापन होणार नाही याची काळजी घेतली जात असते किंवा याची दक्षता घेतली जात असते. अशा रीतीने उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अर्थव्यवस्थेची प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र अशी 3 क्षेत्रात विभागणी केली जाते आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्पादन हे वेगवेगळं मोजलं जात असतं. पण अर्थव्यवस्थेत होणारं जे वस्तू आणि सेवांचं उत्पादन असतं ते वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं आणि ते मोजमापाची पद्धत किंवा परिमाणंसुद्धा वेगळी असतात आणि त्यासाठी त्या उत्पादनाचं पैशात मूल्य त्या उत्पादनाचे मूल्य पैशात रूपांतरित केले जाते आणि उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणीही केली जात असते. तर राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करत असताना काही बाबी राष्ट्रीय उत्पन्नातून वगळल्या जातात, तर काही बाबी या राष्ट्रीय उत्पन्नात अर्थसहाय्यासारख्या किंवा सरकारी अनुदानासारख्या समाविष्ट केल्या जात असतात. तसेच राष्ट्रीय उत्पन्नाचे दुहेरी किंवा तिहेरी मापन होणार नाही याची दक्षता घेतली जात असते आणि त्यासाठी फक्त अंतिम वस्तूंचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नात केला जात असतो. तर अशा रीतीने ही झाली उत्पादन पद्धत. दुसरी पद्धत आहे उत्पन्न पद्धत. तर उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्याची बेरीज करून उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजले जात असते. तर उत्पादनाचे 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. आणि या 4ही घटकांना भूमीला खंड मिळतो, श्रमिकाला वेतन मिळतं, भांडवलाला व्याज मिळतं आणि संयोजकाला नफा मिळत असतो. म्हणजेच भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या 4ही उत्पादनाच्या घटकांना अनुक्रमे खंड, वेतन, व्याज, नफा हे मोबदले मिळत असतात आणि या मोबदल्यांची बेरीज करून उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. म्हणजेच उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्यांची बेरीज करून उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. तर ज्याप्रमाणे उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना त्याचे दुहेरी किंवा तिहेरी मापन होणार नाही याची काळजी घेतली जात असते, त्याचप्रमाणे उत्पन्न पद्धतीनुसार सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना दुहेरी किंवा तिहेरी मापन होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि त्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नात काही बाबी समाविष्ट केल्या जातात तर काही बाबी वगळल्या जातात, त्या राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केल्या जात नाही. तर राष्ट्रीय उत्पन्नातून पेन्शन, बेकारी भत्ता यासारखे जे कष्ट न करता मिळालेले उत्पन्न की ज्याला आपण अनर्जित उत्पन्न म्हणतो ते आणि देणग्या, भेटवस्तू यासारखे हस्तांतरित उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नातून वगळले जाते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात पेन्शन, बेरोजगारी भत्ता, देणग्या, भेटवस्तू यांचा समावेश केला जात नाही. सेवा क्षेत्रातील उत्पन्न मोजण्यासाठी उत्पन्न पद्धतीचा वापर केला जातो. उत्पन्न पद्धतीतही उत्पादन पद्धतीप्रमाणे अनेक दोष आहेत. तर ऑटोमॅटिक झालं. तर अशा रीतीने उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करत असताना काही बाबी राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केल्या जातात तर काही बाबी वगळल्या जात असतात. राष्ट्रीय उत्पन्न अचूक मोजलं जावं यासाठी राष्ट्रीय उत्पन्नातून काही बाबी वजा केल्या जात असतात, राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केल्या जात नसतात. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे दुहेरी किंवा तिहेरी मापन होणार नाही किंवा दुहेरी किंवा तिहेरी मोजमाप होणार नाही याची दक्षताही उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना घेतली जात असते. तर उत्पन्न पद्धतीचे सुद्धा काही दोष आहेत, पण ते दोष टाळून उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला जात असतो. उदाहरणार्थ, अवैध मार्गाने मिळालेले उत्पन्न बेकायदेशीर असते ते राष्ट्रीय उत्पन्नात येत नाही. तसेच ज्या लोकांना उत्पन्न लपवणे शक्य आहे ते उत्पन्न लपवतात आणि खरे उत्पन्न सरकारला दिसू देत नाही. तसेच एकच व्यक्ती असली तरी ती अनेक मार्गांनी उत्पन्न मिळवत असते, पण ती इतर मार्ग मात्र शासनाला दिसू देत नाही. त्याचप्रमाणे भारतात अशिक्षित लोकांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना जमा खर्चाच्या नोंदी ठेवण्याची सवय नसते किंवा शिक्षणाअभावी त्यांना जमा खर्चाच्या नोंदी ठेवता येत नाही आणि त्यामुळे सुद्धा त्यांचे खरे उत्पन्न कळत नाही. तर अशा रीतीने ही
राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पन्न पद्धत. आता तिसरी पद्धत आपण बघूया, ती म्हणजे खर्च पद्धत होय. तर देशात जो एकूण खर्च होतो त्या खर्चाची बेरीज करून खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले जाते. तर देशात होणारा खर्च हा 3 प्रकारचा असतो. त्यात खाजगी व्यक्तीचा, शासनाचा खर्च आणि निर्यातीसाठी होणारा खर्च. तर या खर्चाची बेरीज करून देशातील एकूण राष्ट्रीय उत्पन्न मोजले जात असते. तर खाजगी व्यक्तीचा खर्च, खाजगी व्यक्तीसुद्धा उपभोगावर खर्च करत असते. त्याचप्रमाणे गुंतवणूक खर्च, खाजगी गुंतवणूक खर्च अधिक शासकीय खर्च अधिक निर्यातीवरील खर्च यांची बेरीज करून खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. तर देशात होणारा खर्च अशा रीतीने खाजगी व्यक्तीचा खर्च असतो, शासनाचा असतो आणि निर्यातीवर होणारा खर्च असतो. तर खाजगी व्यक्ती एकतर उपभोगावर खर्च करते किंवा गुंतवणुकीवर खर्च करते. तसेच शासनसुद्धा विविध बाबींवर खर्च करत असते, कारण शासनसुद्धा ग्राहक असते. टाचणीपासून ते संगणकापर्यंतच्या वस्तू शासनाला खरेदी करायच्या असतात आणि त्यासाठी शासनाला खर्च हा करावा लागतो. त्याचप्रमाणे देशामध्ये कल्याणकारी योजना राबवणे, देशात सोयीसुविधा निर्माण करणे, पायाभूत संरचनेचा विकास करणे, सरकारी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार अदा करणे, अशा विविध बाबींवर शासनाला खर्च करावा लागत असतो. आणि अशा रीतीने खाजगी खर्च, शासकीय खर्च आणि निर्यातीसाठी जो खर्च केला जातो तर त्या खर्चाची बेरीज करून देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. साधारणपणे बांधकाम क्षेत्रातील उत्पन्न मोजण्यासाठी खर्च पद्धतीचा वापर केला जात असतो. ज्याप्रमाणे उत्पादन पद्धतीत आणि उत्पन्न पद्धतीत काही दोष आहेत, त्याचप्रमाणे खर्च पद्धतीचे सुद्धा काही दोष आहेत. महत्त्वाचा दोष म्हणजे खर्चाची अचूक आकडेवारी उपलब्ध होत नाही. खाजगी व्यक्ती त्याचप्रमाणे सरकार बऱ्याच वेळेला खर्चाची आकडेवारी अचूक सांगत नाही किंवा बरोबर सांगत नाही. खर्च आहे त्यापेक्षा जास्त सांगितला जातो आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे अचूक मापन होत नाही. तसेच खर्चाची आकडेवारी जमविणे कठीण असते. खाजगी खर्च, सरकारी खर्च विविध बाबींवर होत असतो. असंख्य उपभोक्त्यांच्या अनेक बाबींवरील खर्च मोजणे, शासनाचा विविध बाबींवर केला जाणारा खर्च मोजणे, निर्यातीवर केला जाणारा खर्च मोजणे हे कठीण असते किंवा अवघड असते. त्याचप्रमाणे प्रत्येक अर्थव्यवस्थेत काळ्या पैशाचे व्यवहार होत असतात आणि हे अवैध मार्गाने जे मिळवलेले उत्पन्न असते ते सुद्धा उजेडात येत नाही आणि त्यामुळे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यापेक्षा कमी दिसते. तर अशा रीतीने राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या 3 पद्धती आहेत. प्राथमिक क्षेत्रातील उत्पादन मोजण्यासाठी उत्पादन पद्धत ही योग्य असते. सेवा क्षेत्रातील उत्पन्न मोजण्यासाठी उत्पन्न पद्धत योग्य असते. त्याचप्रमाणे बांधकाम क्षेत्रातील उत्पन्न मोजण्यासाठी खर्च पद्धत ही योग्य असते. आणि भारताचा विचार केला तर भारतामध्ये या तिन्ही पद्धतींचा वापर हा राष्ट्रीय उत्पन्न मोजणीसाठी केला जात असतो. वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळी पद्धत वापरली जात असते आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे अचूक मापन होण्यासाठी एकापेक्षा 2 पद्धतींचा वापर हा केला जात असतो आणि दोन्ही पद्धतींद्वारे येणारा राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा जर एकच असेल तर मोजलेले राष्ट्रीय उत्पन्न अचूक मोजले आहे असे समजले जाते. तर अशा रीतीने राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत ह्या 3 पद्धती आहेत आणि या तिन्ही पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन हे होत असते. एकापेक्षा 2 पद्धतींचा वापर हा पडताळा पाहण्यासाठी केला जात असतो आणि काही क्षेत्रांसाठी उत्पादन पद्धत योग्य म्हणजेच प्राथमिक क्षेत्रासाठी उत्पादन पद्धती योग्य असते, सेवा क्षेत्रासाठी उत्पन्न पद्धती योग्य असते, तर बांधकाम क्षेत्रासाठी खर्च पद्धती योग्य असते आणि म्हणून त्या क्षेत्रातील उत्पन्न मोजण्यासाठी वेगवेगळी पद्धत ही जी योग्य आहे
त्या पद्धतीचा वापर हा केला जात असतो आणि राष्ट्रीय उत्पन्न हे अचूक मोजले जाण्याचा प्रयत्न हा प्रत्येक पद्धतीमध्ये होत असतो. त्याचे दुहेरी तिहेरी मापन होणार नाही याची दक्षता ही घेतली जात असते. ओके, वॉच करू.